हॅलो एव्हरीवन. TRTI कडून या राज्यसेवेद्वारे ज्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचं अभिनंदन. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की आता प्रकल्प तुमचा प्रेफरन्स निवड सुरू होणार आहे आणि प्रेफरन्स निवड होताना तुम्हाला तुमची प्रायोरिटी संकल्प एज्युकेशनला पहिला द्यायचा आहे. पहिला विकल्प संकल्प. हे का तर या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. राज्यसेवेसाठी सगळ्यात जास्त विश्वसनीय नाव आपलं आहे. आपली टीम पूर्ण या तुम्हाला पूर्ण वेळ मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे यामध्ये संकल्प एज्युकेशनचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. संकल्प एज्युकेशनकडे कोणते कोणते कोर्सेस आहेत ते 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगून देतो. आता यामध्ये राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, गट ब गट क, त्याच्यानंतर आपल्याकडे SSC आहे, बँकिंग आहे, पोलीस भरती आहे, JMFC सुद्धा आहे. त्यामुळे या कोणत्याही कोर्समध्ये तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला आम्ही यामध्ये राज्यसेवेच्या अभ्यासासाठी पूर्णपणे मदत करू. तुमच्या जे कोर्सेसचे सिलेक्शन आहे तर तेही छानपैकी तुमचं एक्झिक्यूट होईल. जर ज्यांचं राज्यसेवेसाठी झालंय किंवा इतर कोणत्या कोर्सेससाठी झालंय आणि जर तुमचा छानपैकी अभ्यास चालू असेल, राईट, तोही चालू ठेवा. आणि राज्यसेवेची तुम्हाला तयारी करायची असेल, कंबाईनची तयारी करायची असेल तर संकल्प एज्युकेशनचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. राईट, ठीक आहे. यस, चला 2 मिनिटांमध्ये आपली जी टीम आहे तर यामध्ये जे माझा विषय हा राज्यसेवेसाठी पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि करंट असेल. त्याच्यानंतर देसले सर आहेत आणि ढवळे सर आहेत, जे हे सर तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहेत. राईट, ठीक आहे. त्यामुळे कोणताही मनातला डाऊट असेल, शंका असेल तर ती काढून टाका. राज्यसेवेसाठी ही आपली पूर्ण टीम आहे, आपली संकल्प एज्युकेशनची, आणि ही तुम्हाला कंपल्सरी ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन करेल. तुमचे काही डाऊट सेशन असेल त्यालाही आपण ऑनलाईन सुद्धा डिस्कस करतो. त्यामुळे या प्रिपरेशनच्या फेजमध्ये कृपया, जर तुम्हाला या प्रिपरेशनच्या फेजमध्ये अंतिम यादीमध्ये नाव आणायचं आहे तर हा संकल्प एज्युकेशनचा पर्याय तुम्हाला सगळ्यात जास्त फायदेशीर ठरणार आहे. राईट, यामध्ये आपण अगदी कोर्सेस, बुक्स, टेस्ट सिरीज आणि अगदी तुम्हाला रिव्हिजनसाठी व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल करून देतो. त्यामुळे बुक्सचा मुद्दा टेन्शन नाही घ्यायचं. टेस्ट सिरीज तुम्हाला माहिती आहे की माझी पूर्ण टीम, मी आणि माझी पूर्ण टीम आपण इम्प्रूव्हमेंटवर खूप जास्त भर देतो. त्यामुळे बहुतेक लोक ज्यांचं सिलेक्शन होत नाही ते आपल्याकडे येतात आणि इम्प्रूव्हमेंट घेऊन जातात. मागच्याही वर्षी TRTIचे अनेक मुलं होते, राज्यसेवेतून सुद्धा त्यांच्या पोस्ट आलेल्या आहेत आणि ते आपल्याकडे या फ्रेमवर्कमध्ये, TRTIच्या फ्रेमवर्कमध्ये आपल्याकडे होते आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने अभ्यास करून एफर्ट्स घेऊन फायनल रिझल्ट पर्यंत ते पोहोचलेले आहेत. राईट, ठीक आहे. तुम्हाला या यादीमध्ये सर्वप्रथम तुम्ही आलात, TRTI तुम्हाला वर्षभराचा खर्च देणार आहे, स्टायपेंड देणार आहे. त्याच्याबद्दल TRTIचे आभार मानायचे. आता तुम्ही आलात तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमचा हा संकल्प एज्युकेशनचा पर्याय निवडायचा असेल, कारण की ही सगळ्यात जास्त विश्वसनीय ठरलेली आमची संस्था आहे आणि आम्ही रिझल्ट ओरिएंटेड काम करतो. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा या प्रिपरेशनच्या फेजमध्ये कोणतीही अडचण आली, ऑफलाईनला मी डिस्कशनसाठी अवेलेबल आहे. तुमचे गाईड, तुम्हाला जे काही अगदी डॉक्युमेंटेशनचा मुद्दा असेल तर तोही माझ्यापर्यंत पोहोचवा, आमच्या टीमपर्यंत पोहोचवा. तुम्हाला लगेचच त्याच्यावर उत्तर दिलं जाईल. तुमच्या शंकांचं, समस्यांचं निरसन केलं जाईल आणि त्याचबरोबर अभ्यासाबद्दल काही अडचण येत असेल तर तिथे पुन्हा एकदा मी नक्कीच आहे. राईट, त्यामुळे या फेजमध्ये प्रिपरेशन करणं हे सगळ्यात छान छान आहे, कारण की आता तुम्हाला टेन्शन नाहीये. तुमचा फायनान्सचा प्रश्न हा TRTI कडून सुटला आहे. त्याच्यामुळे या वर्षी जोरदार अभ्यास करा आणि या जोरदार अभ्यासातून आयोगाच्या अंतिम यादीमध्ये नाव आणण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. भेटूयात. थँक्यू व्हेरी मच.